पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास। नमस्कार। आज अमरावती जिल्हा डफरीन रुग्णालयात जे शिशु विभागात लागलेल्या आगीत जे 3 नवजात बालकांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला आहे, ही अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी जी दुर्घटना आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या निष्पाप बालकांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर पडलेला आहे त्यांना आधार देण्याची प्रशासनाची गरज आहे। आणि हे केवळ दुर्घटना म्हणून आपल्याला चालणार नाही, कारण यावर जे लोक लक्ष देऊन असतात, संबंधित याच्यात यंत्रणा असते, ती यंत्रणा कुठपर्यंत कमी पडली आणि त्यांच्या काय त्रुटी होत्या, त्यांच्या काय चुकलं होतं, यावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। कारण एवढी मोठी घटना होऊन जर यामध्ये नवजात बालके जर मृत्युमुखी पडतात तर खूप मोठी वेदनादायक घटना आहे। आणि जे बालक जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरही चांगल्या रीतीने उपचार झाला पाहिजे, कारण त्यांची पण हालत गंभीर आहे अशी मला आज मी मंत्रालयीन कामकाजानिमित्त मुंबईला आलो असता मला समजले। म्हणून माझं प्रशासनाला मी इथं पण माझं पत्र दिलं की प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, दोषीवर कारवाई झाली पाहिजे। आणि ज्या निष्पाप बालकांचा आज अंत झाला, ते जे मृत्युमुखी पडले, खरंच ही बाब खूप आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी एक वेदनादायक आहे। याच्यासाठी जे दोषी आहेत त्यांच्या निष्काळजीपणावर आणि त्यांनी जो केलेला आज जो गुन्हा आहे त्याच्यावर सखोल चौकशी होणे आवश्यक आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनाची गरज आहे। मी एक आमदार म्हणून त्या कुटुंबांचं एक खूप मन म्हणजे दुःख होऊन मी त्यांचं सांत्वन करतो, कारण त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर पडला आहे। कारण जे डफरीनमध्ये जाणारे लोक असतात ते खरंच गरीब लोक असतात, गरीब वर्गातले लोक असतात। कारण मी पण एक गरीब म्हणजे मतदारसंघाचा दर्यापूर ग्रामीण मतदारसंघाचा मी आमदार आहे। मला माहिती असते ज्यावेळेस आमच्याकडे जे लोक येतात, गरीब लोक येतात, त्यांच्याकडे जाण्यासाठी गाडीची पण व्यवस्था नसते। आम्ही लोक त्यांना गाडी करून दवाखान्याच्या मार्फत म्हणा किंवा आमच्या मार्फत म्हणा आम्ही त्यांना डफरीनमध्ये पाठवत असतो, एक विश्वासाने पाठवत असतो। आणि हा विश्वास चुकीचा झाला आहे। मला एकच म्हणायचं आहे की दोषीवर खूप कारवाई झालीच पाहिजे, कोणालाही याच्यामध्ये सोडलं नाही पाहिजे आणि कोणावर प्रेम दाखवलं नाही पाहिजे। प्रशासनाने याच्यामध्ये खूप लक्ष देण्याची गरज आहे, एवढी मी या समयी प्रशासनाला विनंती करतो। व मी आज मंत्रालयाला पण मी आज माझं पत्र दिलं आहे। म्हणून मी ज्या मुलांचं जे दुःखद निधन झालं त्यावर मी खूप मोठं म्हणजे मी वेदना व्यक्त करतो आणि मला याबद्दल बाईट देणं योग्य ठरत आहे। ते पण दुःखदायक घटना मला असं सांगावं म्हणायचं आहे, एवढं मी बोलतो।